बंगाल ट्रेन एक खतरनाक हादसा. कांचनजंगा एक्सप्रेस 17 जून 2024 ज्यामध्ये अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 50हून अधिक जण जखमी झालेत, त्या दर्दनाक दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मित्रांनो, या टक्करमागील सत्य काय असेल हे जाणून घेण्याआधी कांचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर कशी काय झाली, शेवटी तिथे काय घडले असेल, या टक्करचा दोषी कोण होता, चला तर मग जाणून घेऊया नेमके काय घडले. नमस्कार, मी अंकुश आणि तुम्हा सर्वांचे स्वागत करतो माझ्या YouTube चॅनेलवर. ट्रेन क्रमांक 15658 गुवाहाटी आणि सेल्डा दरम्यान प्रवास करणारी कांचनजंगा एक्सप्रेसची रंगपा पाणी स्टेशनजवळ उलकोरीपासून अंदाजे 7 किलोमीटर अंतरावर टक्कर झाली. पश्चिम बंगाल आणि आसाममधील अटाला ट्रेन नंबर 15658 गुवाहाटी आणि सेल्डा दरम्यान प्रवास करणारी कांचनजंगा एक्सप्रेस ही पूर्व रेल्वे झोनमधील एक अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये एकूण 23 डब्यांसह शेवटचा कोच हा SLR कोच आहे, ज्याला पार्सल कोच म्हणूनही ओळखले जाते. बघा मित्रांनो, काय झाले खरे तर कुठलीही ट्रेन रेड सिग्नल क्रॉस करत नाही. लोको पायलटला रेड सिग्नल दिसला तर त्याला ट्रेन थांबवावीच लागते. कोणत्याही परिस्थितीत जर त्याने लाल सिग्नलवर आपली ट्रेन क्रॉस केली तर तो आपली नोकरी पण गमावू शकतो आणि त्याच्या विरुद्ध 3 दंड सुद्धा आकारले जातात. हे तुम्हाला माहिती असेलच, पण त्यांना दिसत असतानाही लोको पायलट रेड सिग्नल का ओलांडतो. पण मित्रांनो, काही परिस्थिती अशा असतात जिथे स्टेशन मास्तर रेड सिग्नल ओलांडण्याचा अधिकार देतात. म्हणजेच स्टेशन मास्तर लोको पायलटला त्याच्या ट्रेनसह सहजपणे सिग्नल ओलांडण्याचा अधिकार देते, जेणेकरून तो त्यांची ट्रेन सहजतेने सिग्नलवरून ओलांडू शकेल. यालाच 912 रिटर्न अथॉरिटी असे म्हटले जाते. आता हे रिटर्न अथॉरिटी असते काय आणि स्टेशन मास्टर कधी देतात, तर बघा, भारतातील अनेक स्वयंचलित सिग्नल यंत्रणा म्हणजेच ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टम, जे की रेल्वे ट्रॅक सेक्शन्सच्या अनेक ब्लॉक्समध्ये आहे. ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टम डिप्लॉयड हे बघतो की ट्रेन कुठे थांबवायची आहे, कुठे ट्रेनची स्पीड कमी करायची आणि कुठे त्या ट्रेनला जास्त वेगाने धावू द्यायची. ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टम परवानगी देते. आता लाल सिग्नल म्हणजे गाडी थांबवायची असते, तर त्या आधी 2 सिग्नल येतात. ते म्हणजे एक असतो तो ग्रीन, जे की लोको पायलट आरामात ग्रीन सिग्नल वरून ट्रेन फुल स्पीडने काढू शकतो, आणि दुसरा म्हणजे येल्लो सिग्नल. जर का लोको पायलटला हा येलो सिग्नल दिसला तर हा येल्लो सिग्नल ट्रेन ड्रायव्हरला असा इंडिकेट करतो की त्याला ट्रेनची स्पीड 60 ते 70 किलोमीटर प्रति घंटा अशी ठेवावी लागेल. तो कितीही वेगात असला तरी तो वेग कमी करावा लागेल. तिसरा म्हणजे लाल सिग्नल. मग तिथे ट्रेन पूर्णपणे 0 असेल, म्हणजेच स्पीड संपला असेल, ट्रेनला लाल सिग्नलच्या आधी थांबावे लागते. अशा प्रकारे ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टम काम करतो. तर मित्रांनो, आता ही ट्रेनच्या वेगाचे ग्रॅज्युएशन आहे, म्हणजे हळूहळू स्पीड कमी करून नंतर थांबवण्याची प्रोसेस हे ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टम करत असतो. आता बघा मित्रांनो, नेमके घडले काय. या घटनेदरम्यान त्या भागात खूप मुसळधार पाऊस पडला. रंगापानी स्टेशन, जलपाईगुडी आणि सियालदहच्या मधल्या संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस सुरू होते आणि सकाळी 5:30 वाजताची वेळ. जोरदार पाऊस आणि वादळामुळे ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टम निकामी झाली आणि तो अपयशी ठरल्याचे बोलले जाते. अपयशाचा अर्थ असा होता की सर्व सिग्नल एकाच वेळी रेड होते. काही खराबी असल्यामुळे एकाच वेळी सर्व सिग्नल रेड केल्या जाते आणि रंगापानी स्टेशन मास्टरला 5:30 वाजता इन्फॉर्मेशन मिळाली की येथील संपूर्ण स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा म्हणजेच ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टम बिघडली आहे आणि सर्व सिग्नल रेड झाले आहेत. आता त्याला पूर्णपणे ऑथॉरिटी असते, जो की स्टेशन मास्टर असतो. ती 912 ही अथॉरिटी द्यावे आणि एक रिटर्न ऑथॉरिटी असते, जे की लोको पायलटला दिली जाते आणि लोको पायलटला सांगतो की तुम्ही रेड सिग्नल क्रॉस करू शकता आणि तुम्हाला पूर्ण ऑथॉरिटी आहे. पण रेड सिग्नल क्रॉस करूनही जर तुम्हाला अशी परिस्थिती उद्भवली असेल की संपूर्ण सिग्नल रेड झालेले असतील पण ते बिघाडामुळे असेल, आणि या परिस्थितीत लोको पायलटला ताशी 10 ते 15 किलोमीटर वेग वाढवण्याचा अधिकार दिला जातो. ऑथॉरिटी दिली जाते की ते रेड सिग्नल क्रॉस करू शकतात आणि त्या भागात 8:35 ते 8:50 दरम्यान कांचनजंगा एक्सप्रेसला ऑथॉरिटी दिल्या जाते आणि ट्रेन ही त्या ब्लॉकमध्ये एंटर केली, कारण लोको पायलट कडेही ऑथॉरिटी होती आणि ती 912च्या अधिकारानुसार रेड सिग्नलला क्रॉस केली आणि स्लो स्पीडने जात होती. ह्या ट्रेनचे अपघात होताना बघणारे जेवढे साक्षीदार, पुरावे होते,
ज्यांनी पाहिले त्यांनी असे सांगितले की दोन्ही गाड्यांची स्पीड ही कमी होती. पण बघा मित्रांनो, नेमकं कसा झाला एवढा मोठा अपघात, ज्याबद्दल सांगितले जात आहे की कांचनजंगा एक्सप्रेस 10 ते 15 किलोमीटर एक रेड सिग्नल क्रॉस करून पुढे जात होती. रंगापानी स्टेशन क्रॉस केल्यानंतर ही कांचनजंगा एक्सप्रेस खूप हळूहळू पुढे जात होती. मग आता बघा मित्रांनो, आता इथे एक सांगायलाच हवे की एक शंका आहे. तर ती काय? तर कुणीतरी चैन पुल्लिंग केल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे ही कांचनजंगा एक्सप्रेस थांबली गेली. काही लोकांचे म्हणणे असे आहे की ट्रेन हळूहळू चालत होती, पण यामध्ये एक्झॅक्टली झाले काय हे अजूनही समजले नाही. आणि याच क्षणात अचानक मालगाडी मागून एंटर करते. आता इथेही नियम आणि कायदे रेल्वेच्या आत खूप चांगले बनवलेले आहे की जर तुम्ही त्या सेक्शनमधील ब्लॉकमध्ये प्रवेश केला असेल जिथे तुमची ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीम बिघडली असेल, तर ते संपूर्ण ट्रॅकचे होत नाही. तर पर्टिक्युलर सेक्शन म्हणजेच एका विशिष्ट विभागात ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीम असते. तर एक पर्टिक्युलर सेक्शन किंवा पूर्ण ब्लॉक सेक्शनचा ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टम जर का खराब झाला असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही ट्रेन पास करत असाल, तर त्या ब्लॉकमध्ये प्रवेश करणारी दुसरी ट्रेन जोपर्यंत त्या रेड सिग्नल ब्लॉकमध्ये प्रवेश करत नाही आणि त्यामधून बाहेर पडत नाही तोपर्यंत ती 912 हा अधिकार देऊ शकणार नाही. जोपर्यंत दुसऱ्या ट्रेनला प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत त्या विभागात किंवा त्या सेक्शनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जात नाही. आणि इथे हे अजूनही क्लिअर नाही की रंगापाणीच्या स्टेशन मास्टरने दुसऱ्या ट्रेनला, जी की एक मालगाडी होती, त्या सेक्शनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी पहिली ट्रेन सुटण्याआधीच दिली तर नाही ना, असा प्रश्न पडतो. म्हणजेच की एक ब्लॉक सेक्शन जिथे ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टम मध्ये बिघाड झाला आणि दोन गाड्या एकत्र आल्या नाहीत यालाही पुष्टी नाही आणि हे कन्फर्म सांगता पण येत नाही. पण एक गोष्ट बोलली जात आहे की ही चूक लोको पायलटची होती. जो मालगाडीचा लोको पायलट होता, जेव्हा त्याचा स्पीडोमीटर चेक केला गेला तेव्हा अशी माहिती समोर येते की हा लोको पायलट जो मालगाडी चालवत होता तो कांचनजंगा एक्सप्रेस असलेल्या ब्लॉक विभागात प्रवेश केला जिथे कांचनजंगा एक्सप्रेस होती. आणि असे सांगितले जात आहे की तिथे चैन पुलिंग केली गेली आणि ट्रेन थांबली. मागून येणारा जो मालगाडीचा ड्रायव्हर एंटर करत होता तेव्हा त्याला रेड सिग्नल क्रॉस करण्याची अथॉरिटी दिली गेली, म्हणून त्याने रेड सिग्नल क्रॉस केले. पण त्याने त्या ट्रेनचा वेग ताशी 10 ते 15 किलोमीटर ठेवला नाही. आता रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की जेव्हा रेड सिग्नल क्रॉस करण्यासाठी TA 912 द्वारा अथॉरिटी दिली जाते तेव्हा लोको पायलट ट्रेनची स्पीड 10 ते 15 किलोमीटर प्रति घंटा असे ठेवतात. त्यामुळे त्यांची विजिबिलिटी क्लिअर असते आणि त्यांना दिसू शकते की समोरच्या ट्रॅकवर कोणती दुसरी ट्रेन तर उभी नाही ना. आणि या स्पीडमध्ये इमर्जन्सी ब्रेक मारून हळूवारपणे ट्रेन थांबवली जाऊ शकते. पण चेकिंग दरम्यान मालगाडीच्या लोको पायलटने त्याचा वेग 10 ते 15 किलोमीटर ठेवले नाही असे आढळून आल्याचे बोलले जात आहे. तर त्यापेक्षा तो ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने पुढे जात होता. त्याने 912 अधिकाराखाली सिग्नल तोडला, ते ठीक आहे, काही अडचण नाही. पण त्याने त्या स्पीडचा पॅरामीटर तोडला आणि त्यामुळे कांचनजंगा एक्सप्रेस त्याच्या नजरेसमोर अचानक दिसताच त्याला ट्रेन थांबवता आली नाही आणि टक्कर दिली. आणि झाले असे की मालगाडीचे 2 लोको पायलट होते, एक मेन लोको पायलट आणि एक असिस्टंट लोको पायलट. या दोघांचाही तेथे मृत्यू झाला. आणि कांचनजंगा एक्सप्रेसचा मागचा गार्डचा डब्बा होता, त्या डब्यात असलेल्या गार्डचा तिथेच मृत्यू झाला. असा अतिशय भीषण अपघात झाला की तो असिस्टंट लोको पायलटही मेला आणि मुख्य लोको पायलटही मेला. त्यामुळे खरे माहिती काय आहे हे चौकशी होईपर्यंत कळणार नाही. मग इथे कोणाची चूक होती हे समजू शकणार नाही. पण हो, एवढे बोलल्या जात आहे की त्या मालगाडीचा लोको पायलट होता, त्याने ट्रेनची वेगमर्यादा तोडली असे बोलले जात आहे. मित्रांनो, आता लवकरच भारत सरकार प्रत्येक ट्रॅकवर कोलिजन अवॉइडन्स सिस्टम म्हणजेच टक्कर टाळण्याची यंत्रणा बसवणार आहे. ते ऑटोमॅटिक काम कसे करेल, तर ट्रॅक्सना इलेक्ट्रॉनिक टॅग जोडलेले असतील. जसे की फास्ट टॅग प्रमाणेच एक टॅग असणार जो गाड्यावर लावला जातो आणि तो रीड केला जातो, ज्याद्वारे तुम्ही टोल टॅक्स भरता. अशा प्रकारचे टॅग ट्रॅकवर राहतील आणि कोणतीही ट्रेन त्या ट्रॅक्सला जेव्हा क्रॉस करेल तेव्हा कोणती ट्रेन गेली आणि तिचा वेग किती आहे याची सर्व माहिती त्या टॅगमध्ये रीड केली जाईल आणि ते सेंट्रल अथॉरिटीज सोबत कम्युनिकेट होण्यास सक्षम असेल. एका ट्रॅकवर 2 गाड्या असल्यास आणि जर 2 ट्रेन मागे पुढे चालत असतील तर तो त्यांच्या अंतरानुसार थांबू शकतात. एकाच ट्रॅकवरून 2 गाड्या एकमेकांच्या दिशेने येत असतील तर त्यांना इन्फॉर्मेशन देऊन आपत्कालीन ब्रेक मारून थांबवता येऊ शकेल.
त्यामुळे ही कवच कोलिजन अवॉर्डिंग सिस्टम आहे ती भारतभरातील प्रत्येक ट्रॅकमध्ये बसवली जाणार आहे. पण रेल्वे अधिकाऱ्यांचे आणि रेल्वे मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की त्यासाठी वेळ लागेल, कारण हे खूप मोठे काम आहे आणि ते 1500 किलोमीटर आधीच लावल्या गेले आहे. येत्या वर्षभरात 3000 किलोमीटरमध्ये बसवले जाईल आणि हळूहळू संपूर्ण भारतातील प्रत्येक ट्रॅकवर ते बसवले जाणार. पण मित्रांनो, ही चिंतेची बाब आहे की भारतात दर 1.5 वर्षांनी असे रेल्वे अपघात होत आहे. आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून नवीन माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला संकोच करू नका बरं का. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.